आमच्या असेंब्लीचे जे दोन मुलं आहेत केएलई मध्ये जॉर्ज आणि रूथ त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ते येणार होते परंतु त्यांची परीक्षा ते येऊ शकले नाही. सर्वांना सलाम. My name is Joash Anandukiri. माझे नाव जोआश आनंद हुकेरी आहे. I am 6 years old. 6 वर्षाचा आहे. Today I am going to share my testimony how God healed me from COVID-19 and Kawasaki. आज मी माझी साक्ष सांगणार आहे कसं मी कोविड-19 आणि कावासाकी या आजारातून बरं झालो. On March 1st, my stomach started to pain very badly. Then 1 मार्चला माझं पोट खूप दुखायला लागलं. Papa was in the hospital. Mama was very scared. पप्पा हॉस्पिटलमध्ये होते आणि मम्मा घाबरलेली होती. Baba prayed for me. बाबा माझ्यासाठी प्रार्थना केले. Next day, they took me to the hospital and put me in a round machine called CT scan. दुसऱ्या दिवशी मला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन सिटी स्कॅन एका मशीन मध्ये घातली. They took photos of my stomach. त्या मशीननी माझ्या पोटाचे फोटो काढले. After that, they took me to the children's hospital. त्याच्यानंतर मला एक चिल्ड्रन हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. I was shivering because I had fever above 106 degrees. मला हॉस्पिटलवर पोहोचल्यावर मला खूप ताप होता. 105 डिग्रीच्या वर थंडी भरून आली तिला. They gave me lot of injections and I slept. मला खूप इंजेक्शन्स देऊन मी झोपलो. I was in the hospital for a lot of days. मी हॉस्पिटलमध्ये खूप दिवस होतो. They gave me lot of injections and took my blood. मला त्यांनी खूप सारे इंजेक्शन दिले आणि रक्त काढलं. I didn't like it. त्याला आवडलं नाही. It was very painful. ते खूप दुखलं त्याला. Then I learned the words in the hospital. मग हॉस्पिटलमध्ये एक वर्स मी लर्न केलं. वचन. Oh Lord, I cried to you and you have healed me. हे परमेश्वरा, मी तुला हाक मारली आणि तू मला बरं केले. Yes, I am healed. मी बरं झालो. People all prayed for me. जगातले सर्व लोक माझ्यासाठी प्रार्थना केले. And you all also prayed for me. तुम्ही सगळ्यांनी पण माझ्यासाठी प्रार्थना केली. So I thank you. म्हणून तुमचे आभार मानतो. Rema auntie and Sudhata auntie gave me food every day. प्रेमा आंटी आणि सुजाता आंटी मला रोज जेवण द्यायचे हॉस्पिटलमध्ये. Prashant uncle and Michael
Chachu took me in their cars to other hospitals. प्रशांत अंकल आणि मायकल चर्चू मला त्यांच्या गाडीमधून दुसऱ्या हॉस्पिटल्स मध्ये घेऊन गेले. Siddharth Dada, Sunil Dada, Jasper Dada helped us a lot. सिद्धार्थ दादा, सनी दादा, जॅस्पर दादा आम्हाला खूप मदत केली. I can't describe the words. आम्ही त्याला शब्दात नाही सांगू शकत. Sienna Didi stayed with me and Mama all night in the hospital. सिंहना दीदी माझ्याबरोबर आणि मम्मा बरोबर पूर्ण रात हॉस्पिटलमध्ये झोपली. Then Autumn Mama Aji came. त्यानंतर माझे आजोबा आणि आजी आणि आंटी मुंबईवरून आले. I was very happy to see him in the ICU. मी जेव्हा ICU मध्ये होतो त्यांनी आल्यावर मी खूप खुश झालो. I was completely healed. मी खूप बरा झालो. I request you for pray for me. मी तुमची विनंती करतो तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. Doctor said Kawasaki will infect my heart. डॉक्टरनी बोलले की कावासाकी हा आजार माझ्या हृदयाला त्रास देईल. I want to tell you something. मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय. Jesus Christ is in my heart. प्रभू येशू माझ्या हृदयात आहे. Nothing will affect my मला heart. काही नाही होणार. Lord Jesus hears prayers. परमेश्वर प्रार्थना ऐकतो. He heard my prayers and your prayers. त्यांनी माझी प्रार्थना आणि तुमची प्रार्थना ऐकली. Thank you. थँक्यू. When my grandson Shivash was standing and sharing his testimony, it is really thankful to the Lord. Because such a great fear there was, and there was no medicine at all available for Kawasaki which he was suffering from. Is that? ची हालत जेव्हा तो आजारी होता तेव्हा खूप कष्टाची होती आणि जेव्हा कळलं आम्हाला की त्याला ते गावासाठी झालेलं आहे तर त्यासाठी औषध काही नव्हतं. Then only one was told that there is one way if you can take the six injections. काय डॉक्टरने सांगितले की 6 काहीतरी इंजेक्शन लागतील आणि त्याने त्याच्या जो प्रतिकार शक्ती आहे आम्ही त्यासाठी वाढवू शकतो. And we just thought of that and prayed also. But the cost in the market was around 1.5 lakh rupees. खरं किंमत त्याची फार अधिक होती. आम्ही प्रार्थना केली प्रभूकडे आणि तरी पण ते अशी गोष्ट होती. But the Lord was so gracious to us that He supplied that need and all the 6 injections were given and you can see with your own eyes you have seen Joash and now praise the Lord. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकता आणि की प्रभू मी त्याला बरं केलेलं आहे याचा देवाची स्तुती उपकार करू शकतो. In 1985-86, the similar situation was there with Anand, my son. आणि 86-85 मध्ये अशीच काहीतरी परिस्थिती मायावर देखील झाली होती. That was a day when there was a holiday आणि त्या दिवशी सुट्टी होती and he started getting pain in the stomach and he could not help him. All the doctors they were saying, today is a clean day, there is no hospital available to you.
ज्या काळामध्ये ईदचा दिवस होता आणि हॉस्पिटल चालू नव्हते. And Dr. Chopra gave some suggestions to stop the pain, but he was screaming. आणि त्या काळामध्ये काहीतरी इंजेक्शन देण्यात आलं होतं खरं तरी ते काय दुखण्यासाठी बरं करत नव्हतं. Then we had to rush to one Dr. P. Joshi in Belgaum. पीडी जोशी नावाच्या डॉक्टरकडे त्यांना घेऊन जावं लागलं मला. He said immediately he operated, otherwise his life is dangerous. आणि मग तेव्हा ते म्हटले की लवकरात लवकर त्याचं ऑपरेशन करायची गरज आहे कारण नाहीतर जीवाला त्याला त्रास होईल. I held him in my hand. आणि जेव्हा आपण हातात पकडून होते Submitted him to the Lord. आणि प्रभूच्या हातात त्यांनी सोपून दिलं होतं. Very strangely that he has appendicitis in 6 years. आणि तसंच 6 वर्षाच्या वयामध्ये अपेंडिसायटिसचं ऑपरेशन झालं होतं आणि प्रभूंनी वाचवलं. So God saved my son and my grandson. आणि प्रभूंनी दोघांना आम्हाला वाचवलेलं आहे म्हणून प्रभूला धन्यवाद. So how thankful we are as a family. आणि म्हणून आम्ही कुटुंबियांना त्यांनी खूप आभारी आहोत. We are really thankful to the entire assembly and all the believers throughout the world. आणि पूर्ण जगामध्ये असले जे विश्वासणारे आहेत, प्रियजन आहेत आमचे, जे आमची काळजी करतात अशा सर्वांचे आम्ही आभारी आहोत की तिने आमच्यासाठी प्रार्थना केली आहे. They showed their love by bringing food. आणि किती अशा कुटुंबांनी आम्हाला आमच्या ह्या आजारातून मदत केली. फक्त मदत अशी की आम्हाला जेवण त्यांनी पुरवलेलं आहे जे आम्ही कधी अपेक्षिलेलं नाही. अशा प्रियजनांनी मदत केली आहे. The difficulty was I was in one hospital and Devash was in one hospital. Anand was in one hospital. आणि वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटल असल्या कारणानं त्रास थोडासा होता तरी प्रियजनांनी मदत केली. But young people came in, swept our house, washed our vessels, cleaned our home. आणि कितीतरी जे आमचे तरुण प्रियजन आहेत त्यांनी मदत केली आणि घरातल्या देखील गोष्टींमध्ये त्यांनी आमची सहायता केली. So they did not say we are not good, but they continued to help us. God richly blessed all these persons. आणि आम्ही प्रभूकडे प्रार्थना करतो की या सर्वांना प्रभूंनी आशीर्वाद द्यावा. I don't want to mention their names now because it will be a long list. आणि नावं सांगत गेलं तर मग फार मोठीच यादी होईल. But one thing I rejoice with is the love of Lord Jesus Christ constrained me. आणि प्रभूने त्याच्या प्रीतीने या सर्व काही गोष्टी हातात सांभाळलेल्या आहेत. They did the smallest thing to the biggest thing. आणि त्या प्रियजनांना त्याद्वारे त्यांनी अशी मदत केली की सर्वात छोटी गोष्ट असू दे किंवा मोठी गोष्ट असू दे त्यात मदत केली. The doctor said at a stretch these injections should be given. आणि एका म्हणजे स्वयं वेळेमध्ये ते इंजेक्शन द्यायची गरज आहे न थांबवता. So the supply of the money was beyond our understanding, also beyond आणि imagination. आमच्या विचारापलीकडचं हे सर्व काही झालेलं आहे. So when we pray to the Lord, because Psalm 50 verse 15, परमेश्वराकडे माझा सगळं समेत माझा धावा करण्याची सहाय करतो माझा गौरव करतो. Call upon me in the time of trouble, I will help you and you will glorify me. And so we are glorifying the Lord because in the time of trouble we cry to the Lord and the Lord sent His help and today we are glorifying the Lord. कष्टाच्या वेळेत प्रभूंनी आम्ही प्रभूकडे आरोळी केली, प्रभूंनी त्याचं सहाय्य पाठवलं आणि आज आम्ही इथे उभे आहोत. So the Lord Jesus is true and living God. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देव. Some people have put their words to the doctor. Here is the Yashpal who explained with the doctor and so put the words for us. आणि प्रभूने अद्भुतरीते हॉस्पिटलमध्ये देखील मदत केली. यशपाल जे आहे जो अभिषेक चव्हाण डॉक्टर त्याला ट्रीट करत होते त्यांचे मित्रच आहेत. आणि मग त्यांनी जेव्हा बोललं की आज माझ्या कुटुंबाचेच लोक आहेत तर तिथे त्यांनी सहायता पण केली. Thank you very much. Each one of you is very precious to us. तुम्ही सर्व आम्हाला फार प्रिय आहात. You allowed us with your heart. आणि तुम्ही आम्हाला तुमच्या अंतःकरणाने प्रीती केलेली आहे. Young and old, they have not spared their time and urgency also was there. One elder
So urgently he came and he helped us. What a great help it was. God richly blessed him. आणि प्रभूने त्याच्या प्रियजनांच्या द्वारे मोठे असतील किंवा वयोवृद्ध असतील छोटे असतील सर्वांच्या द्वारे मदत केलेली आहे. So thank you very much and the Lord will bless you. आणि आम्ही आभारी आहोत आणि प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. And now I will request you. Satan was defeated in that, but now he is what? So many ways in which he will attack our family. आणि सैतानाचं कार्य काही थांबलेलं नाहीये, कारण प्रभू त्याच्यापेक्षा बलशालीच आहे आणि तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करत राहा. मी मराठीत बोललं तर चालेल, सर्वांना समजेल, एकच भाषा वापरतो म्हणजे वेळ वाचेल. तर आठवण करायची अशी आहे की 22 जानेवारी या रोजी मला पहिल्यांदा ताप आला आणि आमच्या घरात कोविड घेऊन येणारा मी असं म्हणू शकतो. तर त्या 22 जानेवारीच्या रात्री मला फक्त जवळजवळ 10 तास एवढाच ताप होता. त्यानंतर मला ताप आला नाही. खरं ज्या गोष्टी त्यानंतर होत गेल्या त्या आमच्या विचारापलीकडच्या होत्या, की घरात प्रत्येक आजारी पडत गेलं व्यक्ती आणि प्रत्येक रिकवर झालं. खरं अशी गोष्ट होती की आमच्या समोर लोकांना पण त्रास होत होता, आजारी पडत होते. 5 दिवसामध्ये बरे होत होते. तर आम्हाला 5 दिवस झाले, आठवडा झाला, 15 दिवस झाले, आम्ही हे बरेच होत नव्हतो. आम्हाला असा प्रश्न आला की काय झालंय आम्हाला. म्हणून मग नंतर आम्ही जवळजवळ 12 दिवसानंतर टेस्ट केली कोविडची आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. अशी परिस्थिती झाली. मग जर का ते म्हणतात की ओमिक्रॉन काय नाही, तुम्हाला लगेच बरे होतात, तर तुम्हाला मग काय झालं. मग तेव्हा लोक म्हणायला लागले की तुम्हाला हे ओमिक्रॉन नाही, काहीतरी दुसरं व्हेरियंट झालेलं आहे. तरी प्रभूने त्यात आम्हाला सहाय्य केलं. आता इथे आमच्या प्रियजन आहेत, विशेष करून चव्हाण फॅमिली आमच्यामध्ये आहे. तुम्हाला एक सांगतो की आमची परिस्थिती अशी होती की आम्हाला घरात जेवण करायला त्रास होता, बसून काय करायचं पण सहाय्य नव्हतं. खरं असं प्रभूने आम्हाला एक गरज आमची जी पुरवलेली आहे की क्रिस्टोफर आणि व्हॅलेंटिना रात्री यायचे, आमच्यासाठी जेवण घेऊन यायचे. जिथं आम्हाला करायची पण योग्यता नव्हती तेव्हा देवारी आम्हाला बोलवले. सिस्टर माया त्या बोलवायच्या. अद्भुत कृपेने प्रभूंनी या प्रियजनांच्या द्वारे आम्हाला आमच्या गरजा पुरवल्या. आम्हाला माहित नव्हतं की पुढे काय होणार आहे. त्यांनी जे आम्हाला मदत केली तेव्हा आम्हाला गरज होती ती. मला बहुतेक असं त्यांना कल्पना येते की जेव्हा एलिया तो पळून जात होता, त्याला जेवणाची गरज होती आणि त्याला पुरवणारे प्रभूंनी अद्भुत तिथं भाकर पाणी दिलेलं आहे. भाकर आणि पाणी दिलं आणि खा आणि म्हणून 40 दिवस परत गेला आणि प्रभूच्या त्या डोंगरावर पोहोचला. आणि हा अनुभव आम्हाला झालेला आहे. जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा एक वचन माझ्या बहिणीने मला दिलं होतं की तुझ्या भाकरीला आणि तुझ्या पाण्यावर मी आशीर्वाद दिलेला आहे, ते तुला बरं करेल, असे वचन मला तिने दिलं होतं. आणि ज्या दिवशी तिने ते वचन दिलं त्या दिवसापासूनच या कुटुंबाने आम्हाला अन्न पुरवठा केला आणि त्याच्यावर प्रभूने आशीर्वाद दिला आणि आम्हाला त्यांनी बरं करण्याची प्रक्रिया सुरू केली. तर बरं तर सर्व होत गेले. एक व्यक्ती घरात बरं होत गेले. पप्पा बरे झाले, तर जोयाश पण बरा झाला, प्रीती पण बरी झाली, अशक्तपणा होता. तर ह्या काळामध्ये मला एक गोष्ट होत गेली की माझी झोप निघून गेली. मी त्यांना कोणाला बोलायचं नाही, तर रात्री मला झोपच लागायची. ते सगळे झोपले की मी बाहेर येऊन हॉलमध्ये चालायचो आणि ते कधी उठतील परत अशी माझ्या मनात सारखं विचार असायचा. कारण मला काय करायचं समजत नव्हतं. आणि जवळजवळ 20 दिवस हा प्रसंग झाला की झोपच नाही मला, की काय करू मला समजत नव्हतं. आणि म्हणून त्या शेवटी जे एक असा दिवस आला की मला ते सहन झालं नाही. आणि म्हणून मी मंडळीच्या ग्रुपवर मेसेज त्या दिवशी रात्री घातला होता की माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रभूंनी ती प्रार्थना त्या दिवशीपासून ऐकलेली आहे. माझ्या डोक्यात असं होत होतं की कोणीतरी माझा मेंदू बंद करावा असं मला वाटत होतं. म्हणजे कंटिन्युअस डोकं चालू होतं. काय विचार आणि स्वतःच एवढे विचार येत जायचे. एक म्हणजे एक साखळी ज्याला म्हणतो ती चालूच होती. काय करावं प्रभू मला नाही समजत नव्हतं मला. आणि मग माझी अशी इच्छा होती की डॉक्टरकडे जावं नाही, ते औषध देखील झोपेचं
त्याला मला हात लावायचा नाहीये, कारण खूप लोकांनी सांगितलं होतं की झोपेचे औषध वगैरे घ्यायला लागले तर खूप त्रास होणार. तर एक गोष्ट मी सांगतो की प्रभूंनी जर आम्हाला ह्या प्रसंगातून नेलेलं आहे की त्यांनी चांगलं केलं. आय कॅन टेस्टिफाय टुडे व्हॉट गॉड डिड फॉर अस इज गुड. चांगली गोष्ट आहे. जर आम्ही याच्यातनं गेलो नसतो तर आम्ही शिकलो नसतो. पुष्कळ अशा गोष्टी प्रभूंनी शिकवलेल्या आहेत. जर आधी या जवळ संपत आलेली आहे, मी चालू केली घ्यायला की प्रभू तू माझे सहाय्यक आहे. कारण प्रभूंचे आणि स्वतःचे संबंध आम्हाला कसे असतात ते कळत नाही. तर 6 फेब्रुवारी पासून मी लिहायला सुरू केली आहे. 6 फेब्रुवारी पासून. कारण मला सोबत जायची मी करू तर काय म्हणून मी लिहायला लागलो. तर मला प्रभूंनी एक वचन दिलं त्या दिवशी आणि आम्ही असंच गीत म्हणत होतो. म्हटलं प्रभू काय करायचं माझ्यासाठी, तू कसं मला बरं करणार आहे, विश्वास तर आहे. तर एक मला सांगू द्या की आम्ही सर्वजण बसले आहोत, आम्ही शिकतो, वचन शिकतो, वचन वाचून येतो, कारण तिसरे डोक्यात असतं. इट ओनली इज द हेड नॉलेज. ते हृदयापर्यंत पोहोचायची गरज आहे. प्रभूची इच्छा आहे की त्याचं वचन जे आहे ते आमच्या हृदयात खरंच पोहोचलं पाहिजे. जोपर्यंत हृदयात पोहोचत नाही त्याचा उपयोग पण होत नाही, ते बाहेरच राहतं, डोक्यातच राहतं. तर त्या दिवशी मला संध्याकाळी आम्ही प्रार्थना केली, प्रार्थनेसाठी बसलो होतो आणि एक गाणं म्हणता कन्नडचं गाणं म्हणत होते की ते आम्ही जे इतिहास शिकवलं होतं की ತಂದೆಯಾದ ದೇವರು ನಿಮಗೋಸ್ಕರ ಚಿಂತಿಸುವನು. ते गाणं म्हटल्यानंतर प्रीती मायरगे अजून एक त्या बँडचं अजून एक गाणं आहे ते मला आवडतं आणि ते लगेच माझ्या लक्षात आलं. आणि मग ते गाणं मी म्हणू पण शकलो नाही, ते फक्त असू येत. कारण त्या गाण्यामध्ये असं लिहिलंय की मी माझं वचन पाठवलेलं आहे तुला बरं. आणि प्रभू बोलत होता. आणि जवळजवळ त्यानंतर मला 8 दिवस खूप त्रास झाला. गोळी घेतली तरी मला झोप यायची. गेलो डॉक्टरने दिली होती, त्याच्यात काय उपयोग व्हायचा नाही, फक्त काय ते अर्धा तास झोपायचं. खूप त्रास झाला. आणि त्यामध्ये नंतर मला प्रभूने असं दाखवलं की वेळ झालेली आहे, माझ्या येण्याची वेळ झालेली आहे, तू झोपलेला आहे, मी तुला उठवत आहे. This was the experience I got. If I have to explain it in English, it will be something like this: that you have been sleeping in this world. To wake you up from this world, I have to keep you awake physically. असे अनुभव. To wake you up from this world, I have to keep you up physically. आणि तोच अनुभव झालेला आहे मला की प्रभूचं वचन म्हणते. मला सारखं वाटायचं जेव्हा मी वाचायचो तेव्हा लोक पण संदेश द्यायचे की प्रभू येणार आहे, त्यासाठी तुम्ही जागरूक राहा. The message to be awake at all times because the Lord is going to now. I used to wonder how we can be awake night when we sleep. How we can be awake? That was my thought. तो विचार होता. कारण प्रभूने दाखवून दिलं की जागरूक राहा. कसं राहा तर तुमच्या आत्म्याने तुम्ही जागरूक राहा. आणि कधी जागरूक राहणार आहे, तेव्हा डोक्यात आहे तेव्हा नाही, फक्त जेव्हा हृदयात आहे तेव्हाच तू जागरूक राहू शकतो. पुष्कळ गोष्टी शिकवल्या आहेत. आता सांगत गेलो तर वेळ नाही पुरणार. तर प्रभूने एक विचार नाही मला दिला आणि ती माझ्या बहिणीबरोबर मी बोलायचो. माझी चुलत बहीण आहे बँगलोर मध्ये. आणि मला प्रभूने दाखवलं की तू तिला फोन कर. आणि मी फोन केला तिला. म्हटलं माझ्याकडे माझी परिस्थिती अशी झालेली आहे, मला झोप येत नाहीये. आणि तिच्याकडनं फक्त एक प्रतिक्रिया होती की मी तुझ्यासाठी प्रार्थना करत होते इतके वर्ष की प्रभूने तुझ्याशी बोलावं आणि तू आज मला फोन केला. तर ती पण इतकी आनंदाने ती रडू लागली. ती म्हणाली की फक्त 2 महिने झालेले मी म्हणजे मी इतके दिवस प्रार्थना करायची माझ्या कुटुंबासाठी की त्यांना प्रभू तू अद्भुत अनुभव दे आणि तुझ्यासाठी तर विशेष कारण वी आर क्लोज. तर ती म्हणाली की मी फक्त 2 महिने झालेले जरासं त्यामध्ये मी कमी केलेलं प्रार्थनेमध्ये. म्हणते की प्रार्थनेच्या माध्यमातून कोणी आणि तिने प्रार्थना केली. आम्ही पण मग तिच्याशी बोलत होतो, प्रार्थना करत होतो. होमिओपॅथिकचं औषध मी ट्राय केलं, ते काय मला उपयोगी पडलं नाही. तेव्हा प्रभूने मला दाखवलं की माझ्यावर तू अवलंबून जा. आणि एक दिवशी सकाळी बघत असताना डोंगर होते समोर
आकाशीय होतं आणि वचन होतं की मनुष्यापेक्षा म्हणजे where does my help come from? Does it come from the mountains or it come from the Lord who has made the mountains? या डोंगरापासून नाही, तर प्रभू जो निर्माण करणार आहे त्याच्यापासून माझं सहाय्य येते आणि तोच मला बरं करणार आहे. आणि प्रत्येक दिवस प्रभू मला दाखवत गेला विश्वास काय आहे, पवित्र आत्म्यावर अवलंबून राहणं हे काय आहे. एक गोष्ट शिकवली त्यांनी. आता विशेष करून आम्ही ब्रदरन लोक फार घाबरतो, म्हणजे शब्द जेव्हा होली स्पिरिट म्हटले जाते की आम्ही फार घेऊन जातो, म्हणजे की दुसरं काय ते चाललं आहे. नाही, इकडे प्रभूने आम्हाला एक मदतनीस दिलेला आहे. वर्ड इज व्हेरी व्हेरी क्लिअर, व्हेरी स्पेसिफिक. ही सेज ही हॅज गिव्हन अस अ हेल्पर, ही हॅज गिव्हन अस अ गाईड. आणि आम्ही काय करतो, त्या गाईडला बाजूला ठेवतो आणि आम्हीच काय करायचं त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. कारण we are well versed in knowledge, but we don't apply it in our hearts, and that's the problem, disconnect. तर मला प्रभूने यायला दाखवलं की मी जो मार्गदर्शक तुला दिलेला आहे तू त्याच्यावर अवलंबून राहा. बी डिपेंडंट ऑन द गाईड दॅट आय हॅव गिवन टू यू अँड आय विल लीड यू. सो गॉड्स मेसेज टू मी दॅट डे वाज that Anand, you are sleeping, and it has taken me almost 20 days to wake you up. Anand, you are sleeping. I have taken 20 days to wake you up. And I thank the Lord for waking me up. I thank the Lord for keeping me awake. Then again the question came, what to do next? How I have to be dependent on the Lord? Where is the healing going to come from? I have sent my word and healed you. Where is the healing coming from? I was still continuing because I could not do anything. It was same. Finally, the day before Joash was admitted, त्या एका दिवशी अगोदर मी मला कसं तरीच होत होतं, खूप त्रास होत होता. म्हणून मला म्हटलं की तिला जाऊया. ती म्हणाली तू किती डॉक्टरकडे विचारलंस रे, कोणाकोणाला विचारलेलं आहेस, तर तीच मला घेऊन गेली. शेवटी म्हणाली की तुझ्या मित्र आहेत तिला घेऊन जातो. आणि मग ती मला घेऊन गेली. आणि जेव्हा त्यांनी मला बघितलं तो म्हणाला तू स्वतःला काय करून घेतलेलं आहे. He saw me, what have you done to yourself? And he knows me very closely. बीपी चेक केला तर मला म्हणते की मी तुला हॉस्पिटलच्या बाहेर सोडणार नाही, आत्ताच्या आत्ता ऍडमिट हो, तुला सोडणार नाही. मी म्हणाले नाही, मुलाला पण बरं नाही आहे, त्याला जरा घरी सोडून येतो आणि मग नंतर मी येईन. मी जेव्हा बीपीने त्याला सांगितलं याचा असं झालेलं की लोकांनी सांगितले ते स्लीपिंगचे टॅबलेट घेतलं तर ते त्रास होतोय, गेट ॲडिक्ट, तो म्हणून त्याच्यावर हे घ्यायला तयार नाही. मग तो एक म्हणाला अरे डोंट हॅव फेथ इन मी, हा शब्द वापरला. वाय विल आय पुट यू इनटू ॲडिक्शन? अँड दॅट्स व्हेन गॉड सेड टू सेड आय विल सेंड माय वर्ड अँड हील यू. फर्स्ट टाइम आय हर्ड द वर्ड फेथ फ्रॉम मी. डोंट यू हॅव फेथ? गॉड सेड आय सेड ओके आय विल कम. I came back. 4 वाजता जाऊन तिथं ऍडमिट, सनी मला घेऊन गेला, ऍडमिट झालो. त्या दिवशी डॉक्टरांना नाही, त्या दिवशी त्यांनी मला झोपेचा आयबी मध्ये गेम मी सेडेटिव्ह. रात्री होता 2 तास पण झोपलो नाही. आय वॉज अवेक. काही मला त्याचा असर झाला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी सायकॅट्रिस्ट म्हणजे कन्सल्टेशनसाठी बोलवलं होतं. It goes that people get so scared of saying the word psychiatrist, but I am not afraid of that, and I cannot say that I am sad. I had to visit the psychiatrist. The psychiatrist came. I explained to him my situation. म्हटलं मला माझं मेंदू बंद केल्यावर पाहिजे अशी माझी परिस्थिती आहे. फक्त 15 मिनिट माझी बोलला आणि त्याच्या मुखातनं पण हाच शब्द आला. काय म्हणतो? You have faith. Not in me, you have faith. I am going to give you medicine. Don't see the names and don't check what medicine it is. You just take it by faith. And that's when God I have sent over there. And from that day onwards, I am taking the medicine. God has been giving me sleep. First it was medicated sleep, but now, आज अशी गोष्ट आहे की मी पहिल्यांदा औषध घेतल्यानंतर मी रचला एक दिवस आणि पप्पा बोलणार होते. मला शक्ती पण नव्हती कारण मी आलो त्या दिवशी आणि सकाळी आणि मी बसलो येऊन मागच्या खुर्चीत बसलो. पुण्यांकर माझ्या बाजूला होते, कुठे पुण्यांकर. आणि
मला माहित नाही खरं काय झालं. आय कुड नॉट लिसन टू द सर्मन. मी त्या दिवशी संदेश ऐकला नाही. खरं प्रभूंनी मला बसते जागी झोप दिली. कुठे दिली? तर त्याच्या मंदिरात. God gave me the rest in His temple, not anywhere else. So I can be proof to that. I can be a testimony to that. There are so many things. If I go on speaking, there will be no time for message. But God is a living God. God is a true God. But you have to believe. I had to believe. If healing has to come from the Lord, I have to believe that I am healed. If I doubt it, there is nothing. If I doubt the spirit that is there within me, there is no power. Our own doubts, आमचे स्वतःचे जे अविश्वास आहेत ते आमच्या स्वतःच्या आत्म्याला ताकद देत नाही. आम्हाला स्वतःला बरं करायला. प्रभूंनी सर्व तुमच्यासाठी केलेलं आहे. किती वर्षापूर्वी गेले? 2000 वर्षापूर्वी त्यांनी सर्व काही तुमच्यासाठी केलेलं आहे. आम्ही फक्त म्हणतो सॅल्वेशन. आम्ही म्हणतो की फक्त त्यांनी मला तारण केलेलं आहे. 2000 वर्षापूर्वी प्रभूंनी फक्त तारण दिलं नाही तुम्हाला. प्रभूंनी त्या 2000 वर्षापूर्वी तुमच्यासमोर एक मोठा टेबल ठेवला आहे आणि त्याच्यावर सर्व काही ठेवलंय तुमच्यासाठी. काय ठेवलंय? तर तुमच्यासाठी आरोग्य ठेवलंय, तुमचं तारण ठेवलेलं आहे, तुमच्या जीवनात येणारं भलं ठेवलेलं आहे. सर्व काही जे तुम्हाला हवे ते ठेवलेलं. आम्ही काय घेतो त्यातलं? फक्त 2000 पूर्वी प्रभू माझ्यासाठी मेला आणि माझ्या तारणासाठी ठेवलं. मला म्हणा फक्त तारणच घेतो, बाकी सर्व घेतो नाही. बाकी सर्व त्या टेबलावर पडलेलं आहे. प्रभू म्हणतोय मार्गदर्शक पद केलाय त्याला तर वापरा. आणि जेव्हा मी वापरतो तेव्हाच आम्ही या सर्व गोष्टी घेऊ शकतो, स्वतःसाठी घेऊ शकतो. आणि आज मी म्हणू शकतो की प्रभू मला प्रत्येक दिवशी सहाय्य करत. आणखीन एक सांगतो, मला गुडघे टेकायला त्रास होतो. माझ्या ऑपरेशनच्या नंतर माझे गुडघे जरा त्रास होत आहे आणि नील डाऊन प्रॉब्लेम. इट वॉज देअर. बट वन थिंग गॉड टॉट, गुडघ्यावर ये आणि मग शक्ती सामर्थ्य. आणि त्या काळामध्ये मला प्रभू दाखवलं की गुडघ्यावर ये. मला त्यानंतर कधी त्रास झालेला आहे. एव्हरी डे गोइंग ऑन माय नीज टू प्रे. वी ऑल्सो वी हर्ड दॅट. गुडघ्यावर मला त्रास व्हायचा तर आता मला त्रास होते. मायकल इथं आहे, मायकलला माहिती आहे माझ्या गुडघ्यांची परिस्थिती. आणि गुडघ्यावर तेवढा वेळ नंतर मला प्रभू प्रार्थना करून देतो. मी माझ्या आईला म्हणायचो किती लांब प्रार्थना करतीस ग तू. आज मी जेव्हा प्रार्थना करायला लागतो माझी दोन्ही मुलं झोपून जातात. कारण कशी आहे की प्रार्थना जी आहे प्रभू त्यामध्ये सामर्थ्य देतो. आणि हे प्रार्थनेचं उत्तर माझ्यासाठी माझ्या एका बहिणीने केलेलं आहे आणि ते तिने मला थोडे दिवस मागे सांगितलेले. माझी बहीण आहे, भाऊ इथे आहे ते. आणि तिने म्हटली की माझ्यासाठी प्रार्थना ते करत होती. गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायचं बळ त्याला शिकव. आणि ती जी प्रार्थना आहे ती पण प्रभूंनी ऐकलेली. आणि मी प्रभूची आभारी आहे प्रत्येक अशा छोट्या गोष्टीसाठी. डोळ्याच्या वेळी सांगतो, मला जेव्हा मी हॉस्पिटलमधून मी डिस्चार्ज झालो, माझ्या मित्राने म्हटलं की तुला मी झोपडे 7 तास झोपत नाहीस, मी तुला डिस्चार्ज देणार नाही. मी इथं आहे त्याने ऐकलं होतं ते. If you sleep through the night, I am not going to give you a discharge. कारण ती माझी परिस्थिती होती, मला झोपच येत नव्हती. आणि 3 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. तिसऱ्या दिवशी त्यांनी मला आणि प्रत्येक आयबीनी देत होते, गोळी पण देत होते. एवढ्या दिवस मग मी झोपत होतो. तिसऱ्या दिवशी त्यांनी गोळ्या दिल्या. त्या आयबीला सांगितलं मला की तुला मी देणार आहे म्हणून. नॉर्मल सलाईन बट आय स्लेप्ट. नेक्स्ट डे इज दॅट वॉज माय. मला माहित नव्हतं कारण ते त्याला माहित होतं, सईला माहित होतं की असं. बट दॅट प्रोसेस स्टार्ट. आणि त्यांनी म्हटलं घरी गेल्यावर टेन्शन घेऊ नकोस. मी घरी पोहोचलो तेव्हा पप्पा अशी होती की ते म्हणाले की मला माझं लेफ्ट साईड उचलता येत नाही, मला उठता येत नाही. तेव्हा मला काय की परत त्यांना ते पोटॅशियमचं झालं. तर कृपेने सुमित आला, तिने आयव्ही लाईन लावली. त्यात आम्ही त्यांना पोटॅशियम देऊ शकलो. 2 दिवसात नाही काका आहे त्यांना मग मी हॉस्पिटलला पाठवू शकलो. तर या सर्व गोष्टीमध्ये जोयासची हालत अजून बिघडत होती. आणि मग सगळ्यांनी म्हटले की आयव्ही इंजेक्शनची गरज आहे. प्रभू तू पुरवणार आहेस. माझ्या अकाउंटमध्ये तेव्हा पैसे नव्हते. तर प्रभूंनी प्रियजनाच्या मनात अशी कार्य केलेलं आहे की त्यांनी मला फोन करून सांगितलं की मला पहिले इंजेक्शन द्यायचं आहे त्याला. आणि मला त्या दिवशीचे जे 3 इंजेक्शन होते त्याची गरज प्रभूंनी पुरवली. त्या दिवशी सकाळीच परत माझ्याकडे एवढे होते पैशाची ते 3 इंजेक्शन घ्यावे. कसे आले ते प्रभूच्या नावाला गौरव आहे. इथं आहेत ते प्रियजन, त्यांनी मला ते दिलेले आहे.
तर ते 3 इंजेक्शन आणून दिल्याबरोबर डॉक्टरने म्हटलं की हे थांबू शकत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ते कंटिन्यू द्यायला पाहिजे. फक्त 1 तास उरला होता तो डिस्ट्रीब्युटर बंद व्हायला. त्याला फोन केला असं आहे ना, तू ये मी देतो. मग तिथे गेलो मी. तिथे गेलो तर मला माहित होती माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत. तरी मी त्याला म्हणणार होतो की ठीक आहे भाऊ, मी तू मला दे, मी तुला देईन, जेवढं आहे मी तेवढे दिन मला तू 1 दिवसाचा टाइम दे. तर तुम्हाला मी सांगतो, प्रभू इतका विश्वासू आहे. जेव्हा मी तिथे गेलो आणि मी माझा बॅलन्स चेक केला, माझ्या अकाउंटचा बॅलन्स चेक केला, कारण मला त्याला फोन पे ट्रान्सफर करायचा होता. तुम्हाला विश्वास नसेल का नाही मला माहिती नाही, कारण प्रभूंनी ती गरज त्या पुढील 3 इंजेक्शनची पुरवली होती. बिफोर आय इवन आस्क्ड, गॉड प्रोव्हाइडेड दॅट अँड आय कुड पे दॅट अँड बाय द इंजेक्शन अँड गिव्ह टू द डॉक्टर बिफोर टाइम. असा प्रभू आमचा आहे. गौरव कोणाला नाही, फक्त प्रभूला. परत आम्ही जोयासला घरी आणलं, सर्वांनी प्रार्थना केली, त्याला घरी आणलं. घरी आणल्याबरोबर त्याला परत त्रास झाला. मग नंतर परत मला प्रभूने गेला, तुम्ही विश्वास कोणावर ठेवता? डोंगरावर ठेवता. म्हणून म्हटलं प्रीतीला प्रार्थना करूया. तिथंच होता, आम्ही तिथेच गुडघे टेकले. मी म्हटलं प्रभू, मी ना हॉस्पिटलवर विश्वास ठेवतो, ना डॉक्टरवर विश्वास ठेवतो, ना त्या इंजेक्शनवर विश्वास ठेवतो. मी आज फक्त एवढा विश्वास ठेवतो की तू माझ्या मुलाला बरं केलेलं आहे. एवढंच म्हटलं. आय बिलीव्ह लॉर्ड दॅट यू हील माय सन, अँड विथ दॅट फेथ ओनली ग्लोरी गोज टू यू, नॉट टू एनी मॅन, नॉट टू एनी पर्सन. आणि आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो आणि ते जुलाब त्रास होत होता. सगळ्यात जास्त गेला कारण लगेच दुसऱ्या दिवशी देवानी त्याला बरं केलं. हा बरं करणारा आपला परमेश्वर आहे. याचा अनुभव आम्हाला झालेला आहे. याचा अनुभव तुम्ही पण घेऊ शकता. खरं तो विश्वास तुम्ही घेतला पाहिजे. प्रभूंनी तुम्हाला जो 2000 वर्षापूर्वी जे तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे ते फक्त तुमच्या कारणासाठी नव्हे, तुमच्या प्रत्येक गरजेसाठी त्यांनी 2000 वर्षापूर्वी ते अर्पण दिलेलं आहे. व्हॉट एव्हर युअर नीड इज, गॉड हॅज सप्लाइड इट 2000 years ago. If you believe it, you will receive it. The table lies open before you. त्या टेबल तुमच्या समोर आहे. हात पुढे घ्या, उचला आणि ते स्वतःला लागू करून घ्या आणि ते तुमचं होईल. तो विश्वास कोणी प्रियजनांनी तुमच्या सर्वांनी सहायता केली, आम्ही आभारी आहोत. तुमचे पण आभारी आहोत आणि प्रभूचे आम्ही आभारी आहोत, कारण गौरव सर्व त्याला आहे. आणि ते गाणं आम्ही थोडंच कलवा आम्ही सारखं म्हणतो की गौरव होऊ दे, गौरव होऊ दे, कारण पुढे तो राजांचा राजा, प्रभूंचा तो प्रभू आणि त्याला गौरव. तर एवढ्यामध्ये मी थांबवतो. काहीतरी वेळ मिळाला तर आणखी मोठी जी साक्ष आहे ती सांगेन. वचनावर साक्ष आहे. कारण मला एक वचन दिलं होतं ते मी विसरू शकत नाही, ते सांगून मी संपवणार आहे की 1 पेत्र याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन, आणि त्या वचनाने मला खरंच उत्तेजन दिलं आणि त्यांनी मला उठवलेलं आहे. ते मला प्रभूकडनं दिलं होतं एक प्रॉमिस. इट वॉज अ प्रॉमिस दॅट गॉड गिव्ह मी, अँड इट सेड दॅट ऑल दिस इज फॉर अ लिटिल व्हाईल, ऑल दिस इज फॉर अ लिटिल व्हाईल, फक्त थोड्या वेळासाठी आहे. आणि मग त्यानंतर मी तुला बलशाली करीन, तुला शक्ती देईन, सामर्थ्य देईन. आणि शेवट असा आहे त्या वचनावर की मी तुला परत खडकावर उभं करेन, मी तुला परत एका स्थिर खडकावर उभं करेन. आय विल पुट यू ऑन अ फर्म फाउंडेशन. आणि ते वचन प्रभूने मला आशीर्वाद या रूपामध्ये दिलं होतं. इट वॉज अ ब्लेसिंग गिवन टू मी, इट वॉज अ प्रॉमिस गिवन टू मी. अँड देन when we all came back home, after Joash, everyone came back home, everybody was well. There was another promise, another verse that was given to me from Isaiah, from I think from 23rd chapter, and it said that I have put you on stable ground, I have healed you, I have given back what the years of locusts took away from you. So that was the blessing and the answer that God gave to me, and today I stand in front of you. Though I am on medication still, I know that the Lord has given me, because the wonderful thing is that every single day I see change. There was a time when I could not sleep, but now it is like I can sleep even in the afternoon without my medication. In the nights I kind of forget, and mornings also I kind of forget. But
somehow I managed to remember that okay, I have to take. But God is been gracious. प्रभु खूप कृपाळू आहे की तो मला परत झोप देत आहे. And there was a verse that which he had given in the time of need. I will give you sweet sleep if you trust in me. And the Lord has been doing that. First he had to teach me how to trust in him. And now he is giving me what he has promised. And always wear the armor of the Lord. That is what is the lesson for us. आम्ही थोडक्यामध्ये पण शिकतो. We don't wear God's armor. And then we sometimes fall prey to it. Yeah, there are things that I am not proud of in my life that I have done. If I have grieved the Lord, but the Lord taught me that no longer to sleep in this world. You have to be awake in this world because my coming is drawing very, very nigh. So thank you so very much for being so patient and listening to us. Maybe some other time when the Lord gives me time to speak in my messages here, I will be hearing a lot of my testimony also. So all glory to God. Yes, sir. I'm not going to take a long time. Whatever Anand Bhai has shared, on the same lines, I have just noted some of the things from the Word of God, and that's why I'm going to leave it with you. मी काय फार वेळ घेणार नाही तरी थोड्या वेळामध्ये संपू. As Anand Bhai has referred to 1 Peter